श्री गणेशाय नमः. विष्णू लक्ष्मीला म्हणाले, प्रिये, मी तुला अधिक मास व्रताचे उद्यापन कसे करावे ते सांगतो, नीट ऐका. संबंध महिना राधेसह श्रीकृष्णाचं पुरुषोत्तम रूपी पूजन करावं आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी, अमावस्या, अष्टमी या तिथीस उद्यापन करावे. नित्याप्रमाणे स्नान करून शुचिरभूतपणे पूजाविधी अर्पण करायचा असतो. त्या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेचा कलश मांडायचा असतो. त्या कृष्णाच्या कलशासोबत चारी दिशांना 4 कलश अन्य मांडायचे असतात. त्याच्यामध्ये संकर्षण, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या 4 देवतेंचं या ठिकाणी पूजन करायचं असतं. त्यांचं साग्र पूजन संपन्न झाल्यानंतर त्यामध्ये राधाकृष्णाचं यथाशक्ती पूजन करावं. आपल्या ऐपतीप्रमाणे 30, 7 किंवा 5 अशा मेव्हणांना आपण आमंत्रित करून त्यांना भोजन अर्पण करायचं असतं. या ठिकाणी या व्रताचा विधी सांगताना 5 प्रकारचे धान्य घेऊन या ठिकाणी सर्वत्र भद्रमंडलाची रचना करावी. त्यावर राधाकृष्णाची प्रतिमा स्थापन करावी आणि भगवंताला प्रिय असणारे पूजेने या विधी संपन्न करावा. विद्वत ब्राह्मण या ठिकाणी बोलावेत. त्यांना जपासाठी, पूजेसाठी, हवनासाठी आमंत्रित करावं. यथाशक्ती सर्वांचं पूजन करून हे सर्व कृष्ण स्वरूपच आहेत, भगवत स्वरूपच असं जाणून भगवंतासह यांचं देखील पूजन करावं. हे करत असताना यांना अनेक प्रकारचे दाणे द्यायचे सांगितले आहेत. आभूषणे आहेत, वस्त्र आहे, तिळपात्र आहे, घृतपात्र आहे, सुवर्णपात्र आहे, रजतपात्र आहे, ताम्रपात्र आहे, शय्या आहे, कंबळाधिक दान आहे, छत्रपादुका, सरग्वी इत्यादिकांचे दान आहेत. हे सगळे दान करत असताना भगवान कृष्णांना आपण दान करतो ही भावना ठेवून या ठिकाणी ही सर्व दाने भगवताच्या पुरुषोत्तमाच्या प्रीतीस्तव द्यायची आहे. नंतर या ठिकाणी सर्वांना आपण यथाक्त पूजन करून झाल्यानंतर भोजन अर्पण करायचं आहे. नानाविध शाक, पाक, चटण्या, भक्ष्य, भोज्य, पेय, चोष्य इत्यादी पदार्थ करून हे सर्व अमाप आहेत आणि आपण सर्वांनी यथेच्छ भोजन करून प्रसन्न व्हावे असं त्या ठिकाणी आग्रह करून संकल्प करायचा आहे. या सगळ्यांचं आतृप्त जेवण झाल्यानंतर उत्तम प्रकारचे तांबूल, दक्षिणा यांनी भगवंताचं संतुष्ट होण्यास्तव ब्राह्मणांना अर्पण करायचं आहे. हे सगळे दान दिकत झाल्यानंतर त्यांना आपल्या मंडपाच्या बाहेरपर्यंत सोडवण्यासाठी जायचं आहे आणि पुन्हा भगवंताजवळ येऊन केलेलं कर्म हे पुरुषोत्तम मी तुला अर्पण करतो असं म्हणून जल अर्पण करायचं आहे. जे लोक अशा प्रकारचं व्रत उद्यापन विधी करतात हे अंती सायुज्यता मृत्यू प्राप्त होतात, जिथून भगवंताचं या ठिकाणी नित्य दर्शन, अर्चन, वंदन होत असतं. अशा भगवंताच्या गोलोकधामासी सर्व लोक या ठिकाणी जातात. अशा प्रकारे हा उद्यापनाचा विधी श्री विष्णू भगवती लक्ष्मी मातेला सांगतात. या व्रत उद्यापनानंतर आपण आता या ठिकाणी कुठल्या अधिक व्रत करावं किंवा काय करावं याचं देखील विधान भगवंत लक्ष्मी मातेला सांगणार आहेत. तेव्हा पुढील अध्यायी याचा विस्तार आपण पाहणार आहोत. पुरुषोत्तम भगवान की जय.